उद्या खऱ्या अर्थानं आदरणीय विजयरावजी भांबरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपले सुरेश भैया नागरे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सबिया बेगम, कपिल फारुकी व त्याचबरोबर सर्वच नगरसेवकांच्या फॉर्म भरण्याचा शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला आपण सर्वच नागरिकांनी उपस्थित राहावं असं मी या निमित्ताने नम्र विनंती करते। खऱ्या अर्थानं आज इथे मी आपल्या सगळ्यांच्या समोर याच्यासाठी आली आहे की आपण बघतो 2016 ते 2025 आलं। आपला नगरपालिकेचा कार्यकाळ होता 2016 ते 2021 पर्यंत होता। या कार्यकाळामध्ये आपण जिंतूर नगरीच्या विकासाचा कायापलट केलेली आहे। खऱ्या अर्थानं रस्त्याचे जवळपास आपण जिंतूर शहरामधली 80% कामं आपल्या नगरपालिकेअंतर्गत झाले। त्याचबरोबर आपण महिलांच्या सुरक्षिततेकरता जर पाहिलं तर पथदिवे देखील आपल्याच नगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये आपण लावलेले आहेत। त्याचबरोबर आज अनेक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा 2020 ते 2021 मध्ये प्रामुख्याने आपल्या जिंतूर नगरीमध्ये आढळला होता। त्यासाठी आदरणीय विजयरावजी भांबरे साहेबांनी येलदरी ते जिंतूर आपली पाईपलाईनचं तर कनेक्शन होतं, ते त्याला पिण्याच्या पाण्याच्या टाकी 2 टाक्या आपण येलदरी इथे बसवल्या। आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होईल, येलदरीच्या पाईपलाईनचा विषय निघाला। ही जी पाईपलाईन होती माझे आजोबा माजी मंत्री माणिकरावजी भांबरे साहेबांच्या काळात 1982 ला जेव्हा मंत्री होते त्या काळात ती येलदरी ते जिंतूर ही पाण्याची योजना तेव्हा आणली, म्हणून आपले भरपूर प्रश्न हलके झाले। खऱ्या अर्थानं नेहमीच सर्वांनी मिळून आपण सगळ्यांनी मिळून नेहमीच विकासाचंच समाजकारण केलेलं आहे। आपलं जिंतूरचं बस स्टँड असो, असे अनेक कामं त्यांच्या देखील कार्यकाळात झालेले आहेत। म्हणून येणाऱ्या काळात निश्चितच आम्ही नगरपालिकेमध्ये एक विकासाचे मुद्दे घेऊन अजून आपल्याला या सर्वांमध्ये कसा विकास करता येईल यासाठी येणार आहोत। परंतु आपल्या सगळ्यांना मी सांगते, आपला कार्यकाळ 2021 नंतर संपला होता। त्याच्यानंतर प्रशासक लाभलं होतं, काही कोरोनाची परिस्थिती होती, त्याच्यामुळे देखील काही अडचणी आल्या आपल्या सगळ्यांना। परंतु वेळोवेळी आदरणीय विजयरावजी भांबरे साहेब असो, साहेबांचे सगळे सहकारी असो, आपल्या सर्वांच्या कामी नेहमीच पडले आणि यापुढे देखील आदरणीय भाभी असतील, भाभीने देखील नागरिकांचा आवाज, महिलांचे हक्क आणि युवकांचे प्रश्न यासाठी नेहमीच नगरपालिकेमध्ये आवाज उठवलेला आहे। म्हणून आपण सगळ्यांनी मिळून यासाठी परत एकदा आदरणीय भाभींना सहकार्य करावं आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी मिळून कपिल पर्व या जिंतूर नगरीमध्ये घडवून आणावा असे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो।